पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला। काल शुक्रवारी रात्री एका तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्यानंतर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आला। तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। एकतर्फी प्रेमातून प्रियसीची हत्या केल्यानंतर प्रियकरानेही इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमध्ये एका झाडावर गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपवण्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या इंदिरानगर भागातील वनसंपदा सोसायटीत ही घटना घडली। मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असे असून ती या परिसरात एका पीजी या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ काल शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। वैष्णवी अनिल आवारे असे मृत तरुणीचे नाव आहे। वैष्णवी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वनसंपदा सोसायटीच्या गार्डन आवारात वैष्णवीची हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला। रात्रीच्या वेळी वैष्णवी सोसायटीजवळून जात असतानाच एका माथेफिर तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला। त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली। ती निश्चित पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला। वैष्णवी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। लेकीच्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।